कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा, हा डायलॉग धर्मेंद्रनं मारला की व्हिलनच काय तर चित्रपट चाहत्यांचे पण श्वास एकेकाळी रोखले जायचे. अशा या बॉलिवूडच्या हिमॅनचं अखेर सोमवारी दीर्घ आजारानं निधन झालं. 1960 पासून धर्मेंद्रची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर जवळपास 65 वर्ष त्यानं आपल्या अभिनयानं चित्रपटसृष्टी गाजवली. राजेश खन्ना हा बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार, तर अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन हा त्यानंतरचा सुपरस्टार. पण त्या काळात सगळी सिनेमाची दुनिया या दोघांनी व्यापून टाकली होती. पण राजेश खन्ना आणि बच्चन युगातही धर्मेंद्रनं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. देखणं रूप, मोहक हास्य, त्यामुळे चॉकलेट बॉय, रोमॅन्टिक हिरो म्हणून हा नट सर्वांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर विलनची धुलाई करणारा ही मॅन धर्मेंद्रही चाहत्यांच्या गळ्यातला ताईत झाला. धर्मेंद्रचा हा चित्रपट प्रवास कसा जोशीला राहिला याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमळिक आणि आपण बघत आहात बोल बिंदास. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांनी आपल्या अभिनयानं चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवला. धर्मेंद्र हा त्यातलाच एक जबरदस्त अभिनेता. पंजाबमधल्या शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. 1958ला त्यांनी एक फिल्मफेअर कॉन्टेस्ट जिंकली आणि अभिनेता व्हायचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईची वाट धरली. 1960ला दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांची एंट्री झाली. पण हा चित्रपट पडला. मात्र धर्मेंद्रचा चेहरा सर्वांच्या लक्षात राहिला. नंतरच्या शोला और शबनम या चित्रपटाला मात्र चांगले यश मिळाले. हँडसम चेहरा, चेहऱ्यावरचं स्मित हास्य सोबत गंभीर आणि भावुक भूमिका हे धर्मेंद्रच्या व्यक्तिमत्व आणि अभिनयाचं कॉम्बिनेशन छान जमलं. रोमॅन्टिक हिरो म्हणून त्यांच्या चित्रपटांना रसिकांनी मोठी पसंती दिली. अनेक यशस्वी प्रेमपट त्यांनी केले. त्यातून 60च्या दशकात चॉकलेट बॉय अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. अनपढ, बंदिनी, आई मिलन की बेला, हकीकत, फूल और पत्थर, अनुपमा, आखे, आई मिलन की बेला, सत्यकाम यासह अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले. ब्लॅकमेल हा राखीसोबतचा त्यांचा चित्रपटही गाजला. यातला धर्मेंद्रचा हळूवार अभिनय, पल पल दिल के पास या गाण्यातला लागवी अंदाज आजही सिनेमा रसिकांच्या मनाला स्पर्शून देतो. 1970च्या दशकात धर्मेंद्र यांनी ॲक्शन चित्रपटांकडे वळण घेतलं. त्यांची बलदंड शरीरयष्टी, दमदार फाईट सीन्स आणि स्क्रीनवरील एनर्जीमुळे ही मॅन अशी त्यांची ओळख तयार झाली. रेशमा और शेरा, यादों की बारात, जीवन मृत्यू, धर्मवीर, राम बलराम, शोले या चित्रपटांनी धर्मेंद्र यांची पोलादी प्रतिमा तयार झाली. शोले या चित्रपटातील अमिताभ व धर्मेंद्र यांची केमिस्ट्री तर जबरदस्तच होती. एकाच वेळी कॉमेडी आणि ॲक्शन असे अभिनयाचे दोन्ही पैलू त्यांनी लिलया पेलले. ड्रीम गर्ल हेमा मालिनीसोबतची त्यांची जोडी गाजली. शोलेमध्येही बसंती आणि वीरू ही जोडी मस्त जुळून आली. धर्मेंद्र आणि जितेंद्र यांनी देखील एकत्र अनेक चित्रपट केले. द बर्निंग ट्रेन, धर्मवीर हे त्यातलेच काही चित्रपट. धर्मेंद्रनं सुरुवातीच्या काळात दिलीप कुमार व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून ते मुंबईत आले आणि अभिनेते झाले. 6 दशकांच्या प्रवासात आपलं स्वतंत्र स्थान या अभिनेत्यानं निर्माण केलं. घायल हा सनी देओलचा सुपरहिट चित्रपटही त्यांनीच प्रोड्यूस केला होता. धर्मेंद्र यांच्या निधनानं आज एका अष्टपैलू अभिनेत्याला देश मुकला आहे. धर्मजींना भावपूर्ण आदरांजली.